जमीन घोटाळ्याच्या आरोपांवर पहिल्यांदाच अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले। या व्यवहाराशी माझा दूरान्वयही संबंध नाही असं ते म्हणालेत। मी कायद्याच्या नियमाच्या चौकटीत राहून काम करतो असं अजित पवारांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी जरूर या प्रकरणी चौकशी करावी, तो त्यांचा अधिकार आहे आणि सगळी माहिती घेऊन मी उद्या वस्तुस्थिती तुमच्या समोर ठेवेन असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। कंपनीचा पत्ता असलेला बंगला माझ्या नावावर नाही, पार्थच्या नावावर आहे। मी कधीही चुकीच्या कामाचं समर्थन केलं नाही असं अजित पवारांनी सांगितलंय। वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाहीये। माझा त्या गोष्टीची डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही। मला 35 वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते। त्या संदर्भामध्ये मी उलट या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे। कारण मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं, त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही। असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या। उलट मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला नाही परंतु उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना आणि कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेन की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही माझा पाठिंबा नसेल। मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतात। ज्ञानेश्वर, अजित पवारांनी एक प्रकारे आपले हात या प्रकरणात नाहीत असं म्हणून अंतर ठेवणंच पसंत केलेलं दिसतंय। अजित पवार यांनी या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं आपला संबंध नाही असं सांगत असताना अंतर जरूर ठेवलेलं असलं तरी ज्या पद्धतीनं दस्त नोंदणी झालेली आहे, जमीन नावावर करून घेण्याचा प्रकार ज्याला आपण इंडेक्स 2 म्हणतो, त्यामध्ये ज्या कंपनीचं नाव आहे अमेडिया कंपनी, या कंपनीचे डायरेक्टर कोण आहेत तर डायरेक्टर आहेत पार्थ अजित पवार। आणि जो पत्ता आहे सार्वजनिक आयुष्यात सर्व पुणेकरांना, राजकीय नेत्यांना सगळ्यांना ठाऊक आहे की अजित पवार पुण्यात कुठे राहतात। पुण्यात अजित पवार जिथे राहतात तो पत्ता आहे जिजाई आणि याच जिजाई बंगल्याच्या पत्त्यावर ही कंपनी आहे। मुळात दुसरा मुद्दा असा आहे, जे निवासस्थान आहे तिथे कमर्शियल कुठल्याही पद्धतीची गोष्ट, कंपनी म्हणा, एखादं दुकान म्हणा किंवा कुठल्याही पद्धतीची कमर्शियल गोष्ट करता येत नाही, ती गोष्ट निवासाची असते। अशा निवासाच्या पत्त्यावर तिथे जर त्यांनी रेंट ॲग्रीमेंट केलं असेल, अजून तो तपशील समोर आलेला नाही, जर त्यांनी रेंट ॲग्रीमेंट केलेलं असेल तर त्यात अशा पद्धतीनं निवासाची कुठलीच वास्तू ही कुठल्याही व्यवसायासाठी, कंपनीच्या एखाद्या कमर्शियल गोष्टीसाठी देता येत नाही। आणि जरी अजित पवार म्हणत असले की माझा संबंध नाही, पार्थ पवार यांचं ते निवासस्थान आहे, एक वेळ असं जरी मानलं तरी अजित पवारांनी या सगळ्या प्रकरणापासून कितीही आरोप होत असलेले दूर करण्याचा, आरोप झटकण्याचा प्रयत्न केलेला असला तरी जी सातत्यानं विरोधकांकडून होणारी टीका आहे कालपासूनची आज दिवसभरातली, ती थेट अजित पवारांवर सगळी टीका होताना आपण बघितली। त्यात अगदी अंबादास दानवेंपासून विजय वडेट्टीवारांपर्यंत आणि वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील थेट अजित पवारांचं या सगळ्या प्रकरणामध्ये नाव घेतलंय, त्यांचं पाठबळ असल्याचं म्हटलंय। अर्थात अजित पवार यांनी त्यांची बाजू पहिल्यांदा माध्यमांसमोर मांडलेली आहे। अगदी तपशीलवार माहिती जी आहे ती घेऊन ते बोलणार आहेत, तेव्हा ते आणखी काय बोलतात हे पाहावं लागणार आहे। या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार्थ पवार यांची अजून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही, त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय येते हेही पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या दस्तात अजित पवारांचं जरी नाव नसलं तरी संपूर्ण राज्याला माहिती आहे की हा व्यवहार होत असताना जे नाव या सगळ्या व्यवहाराच्या केंद्रस्थानी होतं ते कोणतं होतं आणि कशा पद्धतीनं हे व्यवहार केले गेलेले आहेत, अर्थात याची पूर्ण कल्पना असताना, याची कायदेशीर कशा पद्धतीने हे प्रकरण पुढे जाऊ शकतं याची कल्पना असताना देखील अशा पद्धतीचा व्यवहार झाला जो नियमबाह्य असताना स्पष्टपणे दिसतोय। मुख्यमंत्र्यांनी चौकशी केल्यानंतर त्यातले काही तपशील देखील आपण समोर सांगितले। आता यात स्वाभाविकपणे अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, मात्र फौजदारी गुन्हे दाखल होतात का, जो सगळा काही भ्रष्टाचार झालेला आहे या सगळ्या भ्रष्टाचारात जे जे दोषी असतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे।
ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे फौजदारी गुन्हे दाखल होतात का हे आपल्याला आता बघावं लागणार आहे आणि अजित पवार उद्या काय भूमिका मांडतात याकडेही आपलं लक्ष असेल.